Good morning, student. In last lecture, we learned about the wheelbarrow, hand truck, and trolley. In today's lecture, we learn about the conveyors. Conveyors is a fixed types of material handling system used for moving materials continuously or intermittently between the two peaks points that can be vertical or horizontal. The following are the characteristics of the conveyors. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला मटेरियल हँडलिंग सिस्टमचा ग्रुप दिलाय तो म्हणजेच कन्व्हेयर्स. तर कन्व्हेयर्स म्हणजेच काय तर त्या ठिकाणी आपल्याला दोन फिक्स पॉईंटवरती त्या ठिकाणी कंटिन्युअसली मटेरियल मूवमेंट करण्यासाठी जी काही सिस्टम त्या ठिकाणी यूज केली जाते त्यालाच त्या ठिकाणी आपण कन्व्हेयर्स असं म्हटलं जातं. म्हणजेच दोन फिक्स पॉईंट त्या ठिकाणी आपल्याला असतात म्हणजेच व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये दोन फिक्स पॉईंट असतात ज्याच्यामध्ये आपल्या ठिकाणी मटेरियल जे आहे त्याची मूवमेंट आपल्याला करायची असते. मग ही मूवमेंट करण्यासाठी फिक्स टाईप्स ऑफ मटेरियल हँडलिंग त्या ठिकाणी आपल्याला सिस्टम यूज केली जाते त्यालाच त्या ठिकाणी कन्व्हेयर्स असं म्हटलं जातं. तर कन्व्हेयर्सची या ठिकाणी आपल्याला दोन कॅरेक्टरिस्टिक्स दिली आहे. ती कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणती आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज कन्व्हेयर्स क्रिएट अ फिक्स रूट. म्हणजेच कन्व्हेयर्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक फिक्स रूट मटेरियल हँडलिंगचा आपल्याला क्रिएट केलेला दिसून येतो. नेक्स्ट इज दे ऑक्युपाय द स्पेस कंटिन्युअसली एक्सेप्ट व्हेन दे आर ऑफ पोर्टेबल टाईप. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स दिली ते म्हणजेच कन्व्हेयर्स हे ठिकाणी आपल्याला स्पेस जी आहे कंटिन्युअसली ऑक्युपाय केलेली दिसून येते. म्हणजेच कन्व्हेयर्सच्या माध्यमातून आपली जी काही स्पेस आहे ती पूर्णपणे आपल्याला कंटिन्युअसली ऑक्युपाय केलेली दिसून येते. परंतु जे ज्या वेळेला पोर्टेबल टाईपमध्ये असतात त्यावेळेला फक्त ती स्पेस ऑक्युपाय केलेली दिसून येत नाही. परंतु इतर वेळेला त्या ठिकाणी आपल्याला स्पेस जी आहे ती कंटिन्युअसली ऑक्युपाय केलेली दिसून येते. नेक्स्ट इज दे रिड्यूस द हँडलिंग अँड हेन्स आर इन सेफ पोझिशन. म्हणजे ठिकाणी कन्व्हेयरच्या माध्यमातून आपल्याला मटेरियल हँडलिंग जे आहे ते आपल्याला रिड्यूस करायला कमी करायला मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर ते अगदी सेफ पोझिशन त्या ठिकाणी पोझिशनमध्ये आपल्याला असलेले दिसून येतात. अशा पद्धतीची वेगवेगळी कॅरेक्टरिस्टिक्स ही ठिकाणी आपल्याला कन्व्हेयर्सची या ठिकाणी दिलेली आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला कन्व्हेयरचे मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट जे आहे त्याचे काही टाईप्स या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. मग ते टाईप्स कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज बेल्ट कन्व्हेयर. बेल्ट कन्व्हेयर्स आर फ्लेक्झिबल अँड कॅन डिझाइन टू हँडल ऑलमोस्ट एनिथिंग. दे आर यूज टू कॅरी द ऑब्जेक्टिव्ह ओव्हर द शॉर्ट अँड लॉंग डिस्टन्स and to convey the goods to upper floor. They generally move slow 25 to 30 meter per minute, but some movement at high speed 200 meter per minute or more. They use for picking, sorting and delivering material at the speed of 3 to 15 meters per minute and for cleaning, baking, पेंटिंग, ड्राइंग अँड कुलिंग ॲट द स्पीड ऑफ 0.5 to 2 मीटर पर मिनिट. फर्स्ट आपल्याला इक्विपमेंट दिलं आहे ते म्हणजेच बेल्ट कन्व्हेयर. तर बेल्ट कन्व्हेयर हे त्याने आपल्याला फ्लेक्झिबल असलेले दिसून येतात आणि याच्या माध्यमातून सर्व प्रकारचं मटेरियल हे आपल्याला हँडल करायला मदत झालेली दिसून येते. याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला शॉर्ट डिस्टन्सवरती किंवा लॉंग डिस्टन्सवरती आपल्याला मटेरियल जे आहे ते आपल्याला शिफ्ट करायला किंवा त्याचं मटेरियल हँडलिंग करायला आपल्याला मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर ग्राउंड फ्लोअरवरून टॉप फ्लोअरवरती मटेरियल आपल्याला कन्व्हे करायचं असेल तरी देखील त्या ठिकाणी आपल्याला बेल्ट कन्व्हेयरची मदत झालेली दिसून येते. परंतु याची मुवमेंट ही अगदी स्लो असलेली दिसून येते. म्हणजेच 25 ते 30 मीटर पर मिनिट असेल तर काही वेळेला तिकडे स्पीड हा हाय असलेला दिसून येतो. म्हणजे 200 मीटर पर मिनिटपर्यंत देखील आपल्याला स्पीड असलेला दिसून येतो. अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्पीड देखील त्या ठिकाणी आपल्याला बेल्ट कन्व्हेयरचा असलेला दिसून येतो. म्हणजे जर समजा आपल्याला पिचिंग करायचं असेल त्याचबरोबर शॉर्टिंग करायचं असेल किंवा डिलिव्हरिंग करायचं असेल तर त्यावेळेला त्या ठिकाणी बेल्टचा स्पीड हा ठिकाणी 3 ते 15 मीटर पर मिनिट असलेला दिसून येतो. आणि ज्या वेळेला आपल्याला क्लिनिंग करायचं असेल, बेकिंग करायचं असेल, पेंटिंग करायचं असेल, ड्राइंग करायचं असेल, कुलिंग करायचं असेल तर यावेळेला 0.5 to 2 मीटर पर मिनिट एवढा स्पीड त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. अशा पद्धतीने बेल्ट कन्व्हेयरच्या माध्यमातून अगदी सर्व प्रकारचं मटेरियल जे आहे ते आपल्याला कॅरी करायला किंवा मूवमेंट करायला मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज रोलर कन्व्हेयर. दे आर मेड ऑफ द मेटल फ्रेमवर्क दॅट बिअर द हॉरिझॉन्टल रोल प्लेस ॲट द इंटरवल. They use the roller gravity concept and are placed between the distinctions so that goods can be pushed along the roller. The most common application is to place the roller machines to transfer the work of the next machine to be picked up by the operator ऑन द लाईन बाय स्लाइड पुश. नेक्स्ट ठिकाणी आपल्याला इक्विपमेंट दिले ते म्हणजेच रोलर कन्व्हेयर. तर रोलर कन्व्हेयर हा ठिकाणी एक हॉरिझॉन्टल रोल त्या ठिकाणी मेटलपासून बनवलेला, मेटलच्या फ्रेमपासून आपल्याला बनवलेला दिसून येतो. तर याच्यामध्ये ग्रॅव्हिटी कॉन्सेप्टचा यूज केलेला आपल्याला दिसून येतो आणि याच्या माध्यमातून त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला गुड्स हे पुश करायचे असतील म्हणजेच एका डिस्टन्सकडून दुसऱ्या डिस्टन्सवर नेण्यासाठी गुड्स हे प्रोडक्ट हे आपल्याला थोड्या प्रमाणात पुश करायचं असेल तर त्याच्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला रोलरचा यूज केलेला दिसून येतो. म्हणजे थोडक्यात जर समजा आपल्याला एका मशीनवरून दुसऱ्या मशीनवरती प्रोडक्ट नेण्यासाठी त्या लाईनवरती प्रोडक्ट घेण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला जर प्रोडक्ट हे थोड्या प्रमाणात पुश करायचं असेल किंवा मटेरियल हे थोड्या प्रमाणात आपल्याला पुश करण्याची गरज असेल तर अशा वेळेला ठिकाणी आपल्याला रोलरचा यूज
केलेलं दिसून येतो आणि त्या रोलरच्या माध्यमातून मटेरियल जे आहे ते थोड्या प्रमाणात ठिकाणी हलकंसं स्लाइटली पुश केलं जातं आणि त्याच्या माध्यमातून ते लाईनवरती घेतलं जातं आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला मटेरियल हँडलिंग हे केलं जातं. अशा पद्धतीने रोलर कन्व्हेअरच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला मटेरियल हँडलिंग करायला मदत झालेली दिसून येते. म्हणजे जर समजा एखादं हेवी मटेरियल असेल आणि ते एका मशीनवरती ऑपरेट झालं आणि त्या दुसऱ्या मशीनवरती आपल्याला न्यायचं असेल आणि त्यावरून नेण्यासाठी जो काही वे आहे त्याच्यावरती वेवरती घेण्यासाठी त्या मार्गावरती घेण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला ते मटेरियल जे आहे किंवा ते जे प्रोडक्ट आहे ते आपल्याला स्लाइटली पुश करावं लागत असेल तर ते हेवी असल्यामुळे आपण त्या ठिकाणी इझिली ठिकाणी मूव्ह करू शकत नाही किंवा आपण ते पुश करू शकत नाही. मग अशा वेळेला रोलरच्या माध्यमातून रोलरचा यूज करून ते आपल्याला स्लाइटली पुश केलं जातं आणि त्या लाईनवरती आपल्याला घेतलं जातं आणि त्याच्या माध्यमातून नेक्स्ट मशीनपर्यंत पोहोचवलं जातं. अशा पद्धतीने रोलरचा उपयोग हा ठिकाणी आपल्याला केलेला दिसून येतो. नेक्स्ट इज स्क्रू कन्व्हेअर. दे मेक अ यूज ऑफ प्रोपेलर लाईक अ helical fin or the screw to push a material in one direction. They are used to handle only those bulk material that are not damaged by crushing. नेक्स्ट ठिकाणी आपल्याला इक्विपमेंट दिले ते म्हणजे स्क्रू कन्व्हेअर. तर स्क्रू कन्व्हेअर म्हणजेच काय तर त्या ठिकाणी स्क्रूसारख्या इक्विपमेंटचा यूज करून किंवा हेलिकल फिनचा यूज करून त्या ठिकाणी मटेरियल जे आहे ते सेम डायरेक्शनमध्ये एका वन डायरेक्शनमध्ये मुवमेंट करण्यासाठी किंवा पुश करण्यासाठी या ठिकाणी स्क्रू कन्व्हेअरचा यूज केला जातो. म्हणजेच ज्याप्रमाणे स्क्रूला रिंग असतात त्या पद्धतीच्या ठिकाणी आपल्याला इक्विपमेंट ठिकाणी असतं व त्याच्या माध्यमातून मटेरियल जे आहे ते एका डायरेक्शनमध्ये पुश करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. तर हे इक्विपमेंट कधी यूज केलं जातं तर ज्यावेळेला जे काही बल्क मटेरियल आहे ते क्रशिंगच्या माध्यमातून म्हणजे त्या स्क्रूचे जे काही थ्रेड असतील किंवा ते जे काही रिंग असतील त्याच्या माध्यमातून जर डॅमेज होणार नसतील तर अशा वेळेलाच त्या ठिकाणी फक्त आपल्याला स्क्रू कन्व्हेअर हे मटेरियल हँडलिंगसाठी यूज केलेलं दिसून येतं. जर क्रशिंगच्या माध्यमातून ते प्रोडक्ट हे डॅमेज होत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हे इक्विपमेंट यूज केलं जात नाही. अशा पद्धतीने स्क्रू कन्व्हेअरच्या माध्यमातून देखील आपल्याला मटेरियल हँडलिंग जे आहे किंवा मटेरियल जे आहे ते सेम डायरेक्शनमध्ये एका डायरेक्शनमध्ये मूव्ह करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज मोनोरेल कन्व्हेअर. दे यूज अ हुक, रॅक्स, basket, dollies to transport the object. The overhead monorail conveyors use the closed circuit track to reach the part in the space and bring up past the point of use इन द रेग्युलर इंटरवल. म्हणजे सगळे नेक्स्ट आपल्याला इक्विपमेंट दिलं ते म्हणजेच मोनोरेल कन्व्हेअर. तर मोनोरेल कन्व्हेअर हे तिकडे हुकच्या माध्यमातून असेल किंवा रॅक्स असतील किंवा बास्केट्स असतील किंवा डॉलीजच्या माध्यमातून आपल्याला ऑब्जेक्ट ट्रान्सपोर्ट करण्यासाठी यूज केला जातो. आणि जो काही ओव्हरहेड मोनोरेल कन्व्हेअर्स असतो हे ठिकाणी आपल्याला क्लोज सर्किट त्या ठिकाणी क्लोज सर्किटच्या माध्यमातून त्या ठिकाणी ट्रॅक हा तयार केला जातो आणि त्याच्या माध्यमातून मग ठिकाणी बास्केटमध्ये असेल किंवा हुकच्या माध्यमातून असेल किंवा रॅकच्या माध्यमातून असेल मटेरियल हे कॅरी करून त्या ठिकाणी आपल्याला एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटवरती त्या ठिकाणी मटेरियल मूवमेंट करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज पाईपलाईन कन्व्हेअर. दे आर इन द फॉर्म ऑफ पाईपलाईन थ्रू विच द मटेरियल आर डिलिव्हर, शेक और पंप. दे आर यूज टू ट्रान्सपोर्ट अ ड्राय पावडर और ग्रॅन्युअल मटेरियल, केमिकल पावडर, सँड, सिमेंट एक्सेट्रा. They can work with the gravity, air pressure and hydraulic pressure. म्हणजे सगळे नेक्स्ट आपल्याला इक्विपमेंट दिले ते म्हणजेच पाईपलाईन कन्व्हेअर. तर याच्या माध्यमातून त्या ठिकाणी मटेरियल डिलिव्हर करण्यासाठी, शेक करण्यासाठी असेल किंवा पंप करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. तर याच्या माध्यमातून कोणकोणत्या प्रकारचं प्रोडक्ट त्या ठिकाणी डिलिव्हर केलं जातं तर त्या ठिकाणी ड्राय प्रोडक्ट असेल, त्याचबरोबर पावडर प्रोडक्ट असेल किंवा गार्नियल प्रोडक्ट असेल किंवा केमिकल पावडर असेल, सँड असेल किंवा सिमेंट असेल, यासारखे जे काही प्रोडक्ट असतील ते आपल्याला डिलिव्हर करण्यासाठी किंवा त्याचं ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी किंवा त्याची मुवमेंट करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला पाईपलाईन कन्व्हेअरची मदत झालेली दिसून येते. आणि हे पूर्णपणे आपल्याला ग्रॅव्हिटी फोर्सवरती वर्क करताना दिसून येते. त्याचबरोबर काही वेळेला एअर प्रेशरच्या माध्यमातून किंवा हायड्रोलिक प्रेशरच्या माध्यमातून देखील आपल्याला पाईपलाईन कन्व्हेअर हे वर्क करताना दिसून येतात. अशा पद्धतीने पाईपलाईन कन्व्हेअर्स हे ठिकाणी आपल्याला ड्राय प्रोडक्ट, पावडर प्रोडक्ट, गार्नियल प्रोडक्टचं मटेरियलचं ठिकाणी मुवमेंट करण्यासाठी, त्याचं हँडलिंग करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज व्हायब्रेटिंग कन्व्हेअर्स. व्हायब्रेटिंग कन्व्हेअर्स विच एम्प्लॉय द मेटल थ्रॉट्स jerk quickly toward the fixed end and return back to repeat at a high frequency almost 1000 times a minute. Used to transport a material over the short horizontal distance, normally less than 13 meters. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला इक्विपमेंट दिले ते म्हणजेच व्हायब्रेटिंग कन्व्हेअर्स. तर व्हायब्रेटिंग कन्व्हेअर्स म्हणजेच काय तर त्या ठिकाणी एक मेटलचं कुंड त्या ठिकाणी तयार केलं जातं आणि त्याचं व्हायब्रेशनच्या माध्यमातून मटेरियल हे आपल्याला पुढे सरकवलेलं दिसून येतं. म्हणजेच ते मटेरियल त्यामध्ये टाकून पटापट त्याला धक्के देऊन त्याला आपल्याला पुढे सरकवलेलं दिसून येतं. एका ठराविक डिस्टन्सपर्यंत त्या ठिकाणी पुढे ढकललं जातं, परत त्याला थोड्या अंतरापर्यंत मागे आणलं जातं व्हायब्रेटिंगच्या माध्यमातून. असं मागे पुढे करत त्याला त्याची जी काही जागा असेल तिथपर्यंत आपल्याला फ्रिक्वेंटली व्हायब्रेट करून त्यांना
मटेरियल हे त्या जागेपर्यंत पोहोचवलं जातं. याच्यामध्ये व्हायब्रेशन हे ठिकाणी आपल्याला ऑलमोस्ट 1000 वेळा, एका मिनिटामध्ये 1000 वेळा मागे पुढे अशा पद्धतीने ठिकाणी आपल्याला फ्रिक्वेन्सी त्यामध्ये चालू असते. तर याच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रोडक्ट जे आहे ते हॉरिझॉन्टल डिस्टन्समध्ये अगदी कमी अंतरापर्यंत, म्हणजेच कमीत कमी जास्तीत जास्त 30 मीटरपर्यंत अंतरापर्यंत ठिकाणी आपल्याला मटेरियल हे ठिकाणी मूव्ह केलं जातं. अशा पद्धतीने व्हायब्रेटिंग कन्व्हेयर्सच्या माध्यमातून देखील आपल्याला मटेरियल हँडलिंगसाठी मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज ऑसिलेटिंग कन्व्हेयर्स. They like vibrate conveyors use a metal rod but jerk less frequently, around 200 to 250 times per minute, to transport the material steadily to take off in. म्हणजे नेक्स्ट आपल्याला इक्विपमेंट दिले ते म्हणजेच ऑसिलेटिंग कन्व्हेयर्स. तर ऑसिलेटिंग कन्व्हेयर्स हे आपल्याला व्हायब्रेटिंग कन्व्हेयर्ससारखेच असलेले दिसून येतात, परंतु त्याचं जे काही जार्क म्हणजेच ठिकाणी मागे पुढे ढकलण्याचा जो काही स्पीड आहे त्याची फ्रिक्वेन्सी आपल्याला कमी असलेली दिसून येते. म्हणजेच एका मिनिटाला 200 ते 250 वेळेला ठिकाणी मागे पुढे इक्विपमेंट हे केलं जातं आणि त्याच्या माध्यमातून जे काही मटेरियल जे आहे ते आपल्याला एका एंडपर्यंत ट्रान्सपोर्ट करण्यासाठी मदत झालेली दिसून येते. अशा पद्धतीची वेगवेगळी त्या ठिकाणी आपल्याला इक्विपमेंट ही त्या ठिकाणी कन्व्हेयर्समध्ये असलेली दिसून येतात आणि याच्या माध्यमातून प्रोडक्ट जे आहे किंवा मटेरियल जे आहे ते एका वेमध्ये पूर्ण आपल्याला ट्रान्सपोर्ट करायला मदत झालेली दिसून येते. तर या ठिकाणी आपल्याला कन्व्हेयरची सुटेबिलिटी दिली आहेत, म्हणजेच कन्व्हेयर्स हे कशासाठी सुटेबल असतात ते या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. तर ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज मटेरियल आर रिक्वायर्ड टू मूव्ह कंटिन्युअसली ॲज इन द कंटिन्युअस मॅन्युफॅक्चरिंग. तर आपण कन्व्हेयर केव्हा यूज करू शकतो, तर ज्यावेळेला आपल्याला कंटिन्युअस मॅन्युफॅक्चरिंग करायचं असतं आणि त्यावेळेला इक्विपमेंट जे आहेत किंवा मटेरियल जे आहे ते आपल्याला कंटिन्युअसली मूव्ह करायचं असतं, त्यावेळेला आपण त्या ठिकाणी कन्व्हेयर्सचा यूज त्या ठिकाणी करू शकतो. लोकेशन ऑफ रूट इज अनलाइकली टू व्हेरी ॲज इन द कंटिन्युअस मॅन्युफॅक्चरिंग इन विच द मटेरियल लिव्हिंग वन वर्क स्टेशन अनइनव्हेरिएबली टू गो टू सम अनदर वर्क स्टेशन इज द प्रोडक्ट लाईन. म्हणजेच जर समजा आपल्याला कंटिन्युअस मॅन्युफॅक्चरिंग करत असताना त्या ठिकाणी मटेरियल जे आहे ते एका प्रोडक्ट स्टेशनपासून दुसऱ्या प्रोडक्ट स्टेशनपर्यंत आपल्याला न्यायचं असेल, म्हणजेच पुढे सरकवायचं असेल, तर त्याच्यासाठी देखील आपल्याला कन्व्हेयरची मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज रेट ऑफ मटेरियल अँड युनिट लोड आर फिक्स. म्हणजेच मटेरियलचा रेट असेल त्याचबरोबर युनिट लोड हे फिक्स असेल त्यावेळेला देखील आपण कन्व्हेयरचा यूज करू शकतो. नेक्स्ट इज युनिट लोड आर युनिफॉर्म. म्हणजेच आपण जे काही युनिट लोड त्या ठिकाणी करणार आहोत ते जर युनिफॉर्म असेल तरी देखील आपण त्या ठिकाणी कन्व्हेयरचा यूज करू शकतो. अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी आपण कन्व्हेयरचा यूज हा ठिकाणी मटेरियल हँडलिंगसाठी करू शकतो. नेक्स्ट ग्रुप इज इंडस्ट्रियल ट्रक. Industrial trucks are vehicle in which carry and move the material by the transportation of vehicle itself. They represent the second major category of the material handling equipment, which are versatile and characterized by the freedom of movement. They can go anywhere and in any direction, offering flexibility. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला ग्रुप दिले ते म्हणजेच इंडस्ट्रियल ट्रक. तर इंडस्ट्रियल ट्रक हे त्या ठिकाणी आपल्याला ट्रान्सपोर्टेशन व्हेकलच्या माध्यमातून त्या ठिकाणी मटेरियलची मूवमेंट किंवा मटेरियल हे कॅरी करताना आपल्याला दिसून येतात. तर मटेरियल हँडलिंग इक्विपमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा सेकंड पार्ट आपल्याला दिसून येतो तो म्हणजेच इंडस्ट्रियल ट्रक. हे ठिकाणी आपल्याला सेकंड मेजर कॅटेगरी आपल्याला रिप्रेझेंट करताना दिसून येतात आणि ही इक्विपमेंट पूर्णपणे आपल्याला फ्रीडम मुवमेंटमध्ये असलेले दिसून येतात. म्हणजे याची मुवमेंट ही आपल्याला कोणत्याही डायरेक्शनमध्ये ठिकाणी आपल्याला झालेली दिसून येते आणि ते कोणत्याही ठिकाणी त्या ठिकाणी जाऊ शकतात. त्यामुळे ते पूर्णपणे आपल्याला फ्लेक्झिबल त्या ठिकाणी असते, त्यांच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी मोठ्या प्रमाणात आपल्याला असलेली दिसून येते. तर हे कुठे कुठे सुटेबल आहेत म्हणजेच कोणकोणत्या ठिकाणी आपण इंडस्ट्रियल ट्रक यूज करू शकतो त्याची इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे, ते आपण आता पुढे पाहणार आहोत. द मटेरियल रिक्वायर्ड टू पिकअप अँड मूव्ह ओव्हर द डिफरंट रूट. म्हणजे जर आपल्याला मटेरियल जे आहे ते एका रूटवरून दुसऱ्या रूटवर मूव्ह करायचं असेल किंवा पिकअप करायचं असेल तर आपण इंडस्ट्रियल ट्रक त्या ठिकाणी आपण यूज करू शकतो. नेक्स्ट इज डिस्टन्स आर मॉडरेट ॲज देअर इज अ नो रिस्ट्रिक्शन्स ऑन द डिस्टन्स ओव्हर विच द मटेरियल कॅन बी मूव्ह. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला सांगितलं की ज्यावेळेला आपण मटेरियल मुवमेंट करत असतो त्यावेळेला त्याचे जे काही मुवमेंटची डिस्टन्स आहे ते डिस्टन्स हा फिक्स नसतो किंवा त्याच्यावरती कोणत्या प्रकारचे रिस्ट्रिक्शन्स असतात. त्यावेळेला आपण त्या ठिकाणी इंडस्ट्रियल ट्रक्स हे मटेरियलच्या मुवमेंटसाठी यूज करू शकतो. मटेरियल कॅन बी पुट इन कंटेनर, पॅकेज, शेक और बंडल टू फॉर्म अ युनिट लोड. म्हणजे जर समजा त्या ठिकाणी आपल्याला युनिट लोड तयार करायचा असेल आणि त्याच्यासाठी जर मटेरियल जे आहे ते आपल्याला कंटेनरमध्ये टाकायचं असेल किंवा पॅक करायचं असेल किंवा शेकमध्ये ठेवायचं असेल किंवा त्याला बंडल करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी या इक्विपमेंटचा वापर करू शकतो. अशा पद्धतीने वेगवेगळ्या कामासाठी त्या ठिकाणी आपण इंडस्ट्रियल ट्रक जे आहे त्या ठिकाणी यूज करू शकतो. तर या ठिकाणी इंडस्ट्रियल ट्रकचे आपल्याला काही टाईप्स दिले आहेत तर ते टाईप्स कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज हँड ऑपरेटेड ट्रक. They are two-wheeled or four-wheel platform truck which is made to run the binet stillage on which parts are loaded. The backward pull on the handle raise a platform by means of linkage which enable the load stillage
टू बी व्हील्ड अवे. ठिकाणी फर्स्ट आपल्याला टाईप दिला आहे तो म्हणजेच हँड ऑपरेटेड ट्रक. तर हँड ऑपरेटेड ट्रक हे ठिकाणी 2 व्हील किंवा 4 व्हीलच्या माध्यमातून तयार केले जातात आणि त्याच्या समोरील बाजूसला एक प्लॅटफॉर्म दिला जातो. तो प्लॅटफॉर्म जो आहे तो आपण त्या मटेरियलच्या खाली घालून त्याच्यावरती लोड करू शकतो, म्हणजेच मटेरियल आपण त्याच्यावरती लोड करू शकतो. हे लोड करण्यासाठी आपल्याला हँडल जे आहे ते मागे पुढे बॅकवर्ड पुश करावं लागतं. बॅकवर्ड पुश केल्याच्या नंतर प्लॅटफॉर्म जो आहे तो त्या मटेरियलच्या खाली जाऊन मटेरियल जे आहे त्याच्यावरती लोड होतं आणि त्याच्यानंतर जे काही 2 व्हील असेल किंवा 4 व्हीलच्या माध्यमातून ते मटेरियल एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. अशा पद्धतीने हँड ऑपरेटेड ट्रकच्या माध्यमातून आपण ते ट्रक जे आहेत ते पूर्णपणे हाताने ऑपरेट करून त्याकडे मटेरियल वाहून नेऊ शकतो. नेक्स्ट इज फोर्क लिफ्ट ट्रक. दे हॅव अ फोर्क अटॅच टू द कॉलम ऑफ ट्रक. They can be used to stacking a material at high, apart from being used for loading, unloading, transporting material and component around the factory. They are suitable for the short distance 14 to 17 meters travel and are mostly used for indoor material handling application. They are either diesel power forklift or the battery operated forklift that are used in chemical factory. म्हणजे सेकंड नेक्स्ट आपल्याला टाईप दिले तर म्हणजेच फोर्क लिफ्ट ट्रक. तर फोर्क लिफ्ट ट्रक हे त्या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये फोर्क जे आहेत ते आपल्याला ट्रकच्या कॉलमला ठिकाणी अटॅच केले जातात आणि त्याच्या माध्यमातून मटेरियल जे आहे ते हाय लेवलवरती किंवा उंचावरती ठिकाणी आपल्याला ठेवायला मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर लोडिंग अनलोडिंगसाठी देखील याची मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर मटेरियल ट्रान्सपोर्टेशन असेल म्हणजेच आपल्या फॅक्टरीमध्ये त्या ठिकाणी मटेरियल ट्रान्सपोर्टेशनसाठी मदत झालेली दिसून येते. अगदी शॉर्ट डिस्टन्सवरती म्हणजे 40 ते 70 मीटरपर्यंत ट्रॅव्हल करायला आपल्याला या ट्रकची मदत झालेली दिसून येते. तर फोर्क लिफ्ट ट्रक हा ठिकाणी आपल्याला इंडोर मटेरियल हँडलिंगसाठी मोठ्या प्रमाणात यूज केलेला आपल्याला दिसून येतो. तर हा एकतर डिझेल पॉवर असतो किंवा बॅटरी ऑपरेटेड असतो, म्हणजे एकतर डिझेलवरती आपल्याला रन केलेला जातो किंवा बॅटरीच्या माध्यमातून त्याकडे ऑपरेट केला जातं. हा आपण जास्तीत जास्त बघितले तर केमिकल इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला फोर्क लिफ्ट ट्रक हे यूज केले जातात. नेक्स्ट इज ट्रॅक्टर ट्रेलर. Tractor trailer trains are used to transport a material over the long distance. नेक्स्ट ठिकाणी आपल्याला इक्विपमेंट दिले ते म्हणजे ट्रॅक्टर ट्रेलर. ट्रॅक्टर ट्रेलर ट्रेन्स आर यूज टू ट्रान्सपोर्ट अ मटेरियल ओव्हर द लॉंग डिस्टन्स. म्हणजे त्याकडे ट्रॅक्टर ट्रेलरच्या माध्यमातून आपल्याला लॉंग डिस्टन्सपर्यंत मटेरियल ट्रान्सपोर्ट करण्यासाठी मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट ठिकाणी आपल्याला ग्रुप दिले तो म्हणजेच होइस्ट अँड क्रेन्स. तर होइस्ट अँड क्रेन्स म्हणजेच काय तर त्याचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.